भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग ॲप न्यू एज ॲप्सची तुलना. यार खूप वेळा आधी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता बेस्ट ट्रेडिंग ॲप्स इन इंडिया आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही टॉप 7 ते 8 असे ॲप्स कम्पेअर केले होते, म्हणजे त्यांची तुलना केली होती. लाईक अपस्टॉक, झिरोदा, ग्रो, पेटीएम मनी, 5 पैसा, एंजल वन इत्यादी. आणि तो व्हिडिओ बघून ना बऱ्याच लोकांचा कमेंट पण आला होता की तुम्ही ह्या ॲप्सला कम्पेअर करण्यापेक्षा तुम्ही न्यू एज ॲप्सला का कम्पेअर नाही करत, त्या ॲप्सबद्दल तुम्ही रिव्ह्यूज देऊ शकता का. न्यू एज ॲप म्हणजे ॲप्स लाईक शून्य, धन इत्यादी. सो या व्हिडिओमध्ये आम्ही रिव्ह्यू करणार आहोत न्यू एज ब्रोकर्स. शून्य, फायर्स, धन, एम स्टॉक, ईटी मनी. आता ह्यामधून बरेच ॲप्स नवीन आहेत आणि बरेच ॲप्स खूप वेळा आधी आलेले, जसे की शून्य. पण ह्या सगळ्या ॲप्समध्ये कॉमन काय माहिती आहे की हे डिस्काउंट ब्रोकर आहेत आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहेत मॉडर्न कस्टमर्स, म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या कस्टमर्ससाठी. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी सांगू इच्छिते की हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या ॲप्सची लिंक वगैरे काही मिळणार नाही डिस्क्रिप्शनमध्ये. सगळ्यात आधी आपण बघूया शून्य ॲप बाय फिनवेजिया. फिनवेजिया ही एक मोहली बेस्ड कंपनी आहे जी 2009 मध्ये स्टार्ट केली होती. आधी हे हेज फंड मध्ये होते, त्याच्यानंतर ह्यांनी रिटेल ट्रेडिंग मध्ये एंट्री केली. तर मार्च 2024 पर्यंत शून्यचे जे ऍक्टिव्ह क्लायंट्स आहेत, टोटल नंबर ऑफ ऍक्टिव्ह क्लायंट्स 1,05,000. आणि ॲज द नेम सजेस्ट, म्हणजे नावामध्ये आता जे त्यांनी टाकलंय शून्य, तर ते ऑफर पण तशीच करतात. म्हणजे त्यांची ऑफर आहे लाईफ टाईम फ्री, झिरो ब्रोकरेज आणि झिरो कमिशन ट्रेडिंग. म्हणजे शून्यमध्ये अकाउंट ओपनिंग, मेंटेनन्स, ब्रोकरेज हे सगळे चार्जेस झिरो आहेत, फ्री आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे सेबीचे चार्जेस आहेत, जसे की STT, सर्व्हिस चार्जेस इत्यादी, हे तर सगळे नॉर्मली लागतातच, म्हणजे ते तर सगळ्या ब्रोकरसाठी लागतातच. आता शून्य ॲपसाठी एक मस्त धमाल गोष्ट अशी आहे की हे आपल्या युजर्सला ना एक AI पॉवर्ड प्रेडिक्टिव्ह अनालिसिस टूल देतात. म्हणजे सोप्या भाषेत हे असे टूल देतात की तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की स्टॉकचा प्राइस वर जाणार की खाली येणार. आणि हा टूल ना दिसण्यामध्ये असा आहे. आता ह्यात तुम्ही बघू शकता की एक हिरवा रंग आहे, तर हिरवा रंग म्हणजे स्टॉकची प्राइस वाढेल आणि लाल रंग म्हणजे स्टॉकची प्राइस कमी होईल. ऑफकोर्स हा टूल 100% तरी प्रेडिक्ट नाही करू शकत आणि सगळ्याच स्टॉकचं करेल असं नाहीये, पण ही एक मशीन लर्निंग मॉडेल आहे, म्हणजे टाइमनुसार इम्प्रूव्ह होत राहील. पण हे फ्री नाहीये, म्हणजे तुम्हाला जर हे हवंच असेल एव्हरी मंथ तर तुम्ही 799 रुपीज पे करू शकता एव्हरी मंथ, पण पहिल्या महिन्यासाठी इट्स फॉर फ्री. आता याच्या व्यतिरिक्त एक शून्यची पॅरेंट कंपनी आहे फिनवेजिया, जे इतर टूल्स पण प्रोव्हाइड करते, जसे की स्कॅल्पर टी चार्टसाठी, ब्लिट्झ ट्रेडर अल्गोरिथमिक ट्रेडिंगसाठी, सिम्पनी प्रेस्टो ऑटोमॅटिक ट्रेडिंग अल्गोजसाठी. आता आपण प्रोज आणि कॉन्स बद्दल बोलायला गेलो तर प्रो मध्ये येतं कमिशन फ्री ट्रेडिंग आणि ऍक्सेस टू सच टूल्स लाईक स्कॅल्पर टी, स्टॉक मार्केट प्रेडिक्टर अँड टूल्स फॉर अल्गो ट्रेडिंग. कॉन्स मध्ये मला असं वाटतं की फिनवेजिया बिगिनर्ससाठी नाहीये, म्हणजे जे नवीन आहेत ह्या फील्डमध्ये त्यांच्यासाठी फिनवेजिया नाही, म्हणजे त्यांच्यासाठी खूप हे कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आणि दुसरा एक कॉन मला असं फील होतं की त्यांचा कस्टमर सपोर्ट तो एवढा ग्रेट नाही आहे. आणि ऑल्सो 2024 मध्ये आय गेस त्यांच्या अगेन्स्ट 11,000 लोकांनी कंप्लेंट केली होती, म्हणजे त्यांचा जो कस्टमर बेस आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि एवढ्या लोकांनी कंप्लेंट केले त्यांच्या ॲपबद्दल. आणि आय फील की त्यांनी आपला ॲप अजून चांगला प्रोडक्टिव्ह बनवला पाहिजे, म्हणजे त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो चांगला अजून स्मूथ बनवला पाहिजे, सो दॅट ते टॉप नंबर्सवर येतील. आता नेक्स्ट येतं फायर्स. आता फायर्स हे एक बँगलोर बेस्ड ब्रोकर आहेत, ज्यांनी 2015 पासून ऑपरेशन चालू केले आणि ॲज ऑफ मार्च 2024 त्यांच्याकडे मोर दॅन 2 लाख पेक्षा ऍक्टिव्ह कस्टमर्स आहेत. तुम्ही फायर्स यूज करू शकता टू इन्व्हेस्ट इन स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, IPOs, गोल्ड बॉन्ड्स, FNO अँड इव्हन थीमॅटिक स्टॉक्स. आता थीमॅटिक स्टॉक्स म्हणजे काय? आता थीमॅटिक स्टॉक्स म्हणजे तुम्ही कोणतीही थीम जसे की AI, मॅन्युफॅक्चरिंग, PSU इत्यादी ह्याच्या बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, लाईक जस्ट इन स्मॉल केस. पण एवढं लक्षात ठेवा की फायर्समध्ये तुम्ही US बेस्ड स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. असं होऊ शकतं की फ्युचरमध्ये हा ऑप्शन येईल, पण सध्यासाठी तो ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. ऑल्सो अनलाईक शून्य, म्हणजे शून्य तुम्हाला फ्रीमध्ये ब्रोकरेज वगैरे सगळं ऑफर करतं, पण हा ॲप पण चीपेस्ट ब्रोकर मानला जातो. आणि अनलाईक अदर ब्रोकर्स, फायर्स तुम्हाला 20 रुपीजची फ्लॅट ब्रोकरेज फी चार्ज करतो, नो मॅटर तुमचं ऑर्डर किती मोठं आहे की किती छोटं आहे. पण तुम्ही ऐकलंच असेल की बाकी सगळे ब्रोकर्स एकदम व्हेरिएबल चार्ज करतात. आणि फायर्सवर पण अकाउंट ओपनिंग आणि मेंटेनन्स चार्जेसचं झिरोच आहेत. फायर्समध्ये 2 हिडन चार्जेस पण आहेत, कॉल आणि ट्रेडचे. म्हणजे कॉल आणि ट्रेडची कॉस्ट आहे 50 रुपये. आणि जर तुम्ही इंट्राडे करता आणि तुमची पोझिशन्स टाइमावर तुम्ही क्लोज नाही केलीत आणि जर तुम्हाला फायर्सची मदत पडली पोझिशन क्लोज करायला,
तर ते तुम्हाला एक्स्ट्रा 50 रुपये चार्ज करणार. इन टर्म्स ऑफ सॉफ्टवेअर तर तुम्हाला ऍक्सेस देतो ट्रेडिंग व्यू चार्टिंगसाठी, आणि फायर्स 1 हे FNO अनालिसिस, स्टॉक स्क्रीनर्स, पोर्टफोलिओ ट्रॅकिंग इत्यादी, आणि फायर्स नेक्स्ट दिस इज अ डेस्कटॉप टर्मिनल फॉर ट्रेडिंग. आता आपण प्रोज आणि कॉन्स बद्दल बोलूया. लो ब्रोकरेज आणि थीमॅटिक इन्व्हेस्टिंग आर द 2 बिग प्रोज ऑफ दिस. इनफॅक्ट हा ॲप बिगनर्ससाठी जे नवीन आहेत ते आणि स्लाइटली एक्सपिरियन्स लोकांसाठी बरोबर आहे. तर फायर्सचा सगळ्यात मोठा कॉन आहे ह्यांचा कस्टमर सपोर्ट. ऑनेस्टली एवढा पण काही वाईट नाही आहे, पण तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी खूप वेट करावं लागेल आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो बिफोर कंप्लेनिंग किंवा काय. त्याच्याशिवाय कस्टमर एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी बोलणार सुद्धा नाही. नेक्स्ट ॲप आहे धन. तर धन हा एक मुंबई बेस्ड ब्रोकर आहे विथ ऑलमोस्ट 4.5 लाख ऍक्टिव्ह कस्टमर्स सिन्स मार्च 2024. आता धन तुम्हाला काय ऑफर करतो? स्टॉक्स, ETFs, ऑप्शन्स, फ्युचर्स, कमॉडिटीज अँड करन्सी ट्रेडिंग. धन 20 रुपये चार्ज करतो FNO, करन्सी आणि कमॉडिटीजसाठी. बाकी इक्विटी डिलिव्हरी, ETF, IPOs यांच्यासाठी 0. आणि धन मध्ये पण अकाउंट ओपनिंग आणि मेंटेनन्स बॅलन्स 0 चार्ज आहे. पण हा, इथे एक नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की धन फिमेल इन्व्हेस्टर्सला 50% ऑफ देतात, म्हणजे 50% डिस्काउंट. आता धन 2021 मध्ये या इंडस्ट्रीमध्ये शिरला होता आणि त्यांनी खूप पैसा कमवला, पण मोर दॅन एनिथिंग हे टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन आहेत. धनने सेबी बरोबर रजिस्टर तर केलंच आहे, पण त्याच्या सगळ्या मेंबर्स सोबत म्हणजे BSE, NSE, MCX आणि CDSL ह्या सगळ्यांसोबत पण रजिस्टर केलंय, विच मेक्स धन ॲज रिलायबल आणि ट्रस्टेड. सॉफ्टवेअर बद्दल आपण बोलायला गेलो तर इकडे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचा ऍक्सेस मिळतो, चार्टिंग आणि स्मॉल केस इन्व्हेस्टिंग साठी थीमॅटिक बकेट्स मध्ये. प्रोज आणि कॉन्स बद्दल आपण बोलायला गेलो तर प्रो वुड बी सेफ्टी अँड रिलायबिलिटी, म्हणजे आपण किती सुरक्षित मानतो या ॲपला आणि किती रिलायबल होऊ शकतो याच्यावर. आणि अपार्ट फ्रॉम दॅट धन ॲपमध्ये बरेच टूल्स आहेत ज्याने यूज करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी खूप रिवॉर्डिंग बनवू शकता. पण ह्या टूल्सला शिकायसाठी थोडं लर्निंग कर्व आहे, म्हणजे हा ॲप नक्कीच बिगिनर्ससाठी नाहीये. म्हणजे हा तुम्ही म्हणू शकता एक DIY ॲप आहे आणि इथे तुम्हाला सिस्टम समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. अपार्ट फ्रॉम दिस धन इज वन ऑफ द ॲप्स ज्यांचा कस्टमर सपोर्ट खूप चांगला आहे. ऑलमोस्ट दर वेळेस तुम्हाला यांच्या टीम कडून लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि त्यांची उत्तरं पण टू द पॉइंट असतात, आणि ही गोष्ट मला खूप सरप्राइझिंग वाटली. पण आता ह्या ॲपचा एक कॉन मला असं वाटलं की बिगनर्सला शिकायसाठी कोणते टूल्स नाहीये त्याच्यामध्ये आणि कोणते ॲडवायझरी टिप्स पण नाहीयेत, म्हणजे त्यांना स्वतःहूनच सगळं काही फिगर आउट करावं लागेल. पण बाकी मला ॲपमध्ये असं काही कॉन सारखं वाटलं नाही. आता आपला लास्ट ब्रोकर आहे एम स्टॉक मायरे असेट्स AMC. हा एक डिस्काउंट ब्रोकरेज प्लॅटफॉर्म आहे. सो हा लॉन्च झाला होता एप्रिल 2022 मध्ये अँड दे हॅव अ टोटल क्लायंट बेस ऑफ अराउंड 3.5 lakhs ॲज ऑफ मार्च 2024. एम स्टॉक ॲपमध्ये तुम्ही स्टॉक ट्रेडिंग, फ्युचर्स, ऑप्शन्स, IPOs, म्युच्युअल फंड्स आणि करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि ट्रेड सुद्धा करू शकता. आणि जस्ट बिकॉज आता नवीन आलंय म्हणून याच्यामध्ये SGB, US मार्केट, थीमॅटिक इन्व्हेस्टिंगचे ऑप्शन्स नाही आहेत. प्राइसिंग बद्दल बोलायला गेलो तर ह्याच्यामध्ये 2 प्लॅन्स आहेत. एक म्हणजे 999 अॅन्युअल फीज, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सवर 0 ब्रोकरेज मिळेल, आणि दुसरा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अपफ्रंट काही नाही द्यायचं आहे, पण 20 रुपयाचं ब्रोकरेज लागणार इंट्राडे, FNO आणि करन्सीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण मी एक क्लिअर करू इच्छिते की जे 999 वाला प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करत असाल जसं की STP, जसं की STT, स्टॅम्प, सेबी चार्जेस हे सगळे नाही लागणार, असं नाही आहे. हे सगळे चार्जेस तुम्हाला लागणारच, प्लस 999 रुपीज तुम्हाला जर तो अॅन्युअल प्लॅन हवा असेल तर. म्हणजे माझं बोलण्याचा अर्थ असा आहे की हे सगळे चार्जेस 0 नाही होणार. सॉफ्टवेअर बद्दल बोलायला गेलं तर मला असं कोणतं प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर दिसला नाही, म्हणजे चार्टसाठी मोस्टली इन हाऊस सॉफ्टवेअर्सच आहेत. प्लस ऑल्दो यांचे 10 मिलियन डाउनलोड्स आहेत ॲप स्टोअरवर, पण त्यांची जी रेटिंग आहे ती फक्त 3.6 आहे, विच आय फील इज व्हेरी लो. सो मला असं वाटतं की त्यांना त्यांचा ॲप युजर फ्रेंडली बनवायला हवा. प्लस यांचा ॲप हँग होतो असे स्टोरीज पण मी बरेच वाचलेत. मे बी त्यांनी हे फीचर्स फिक्स केले असतील, बट आय एम नॉट शुअर. पण पॉईंट असा आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अजून खूप काम बाकी आहे, म्हणजे त्यांनी ते केलं पाहिजे. असं यामुळे होऊ शकतं बिकॉज अनलाईक अदर कंपनीज इट इज नॉट अ टेक्नॉलॉजी फर्स्ट कंपनी. सो यांना बाकी ॲप सारखं स्मूथ होण्यासाठी थोडा वेळ लागेल. ऑल इन ऑल आय डोंट सी एनी रिअल बेनिफिट ऑफ युझिंग एम स्टॉक राईट नाउ. आता शेवटचा ब्रोकर आहे ET मनी. आता ह्या ॲपबद्दल पण कमेंट्समध्ये लोक खूप विचारतात, जस्ट बिकॉज ह्यांची मार्केटिंग खूप चांगली केली आहे त्यांनी. तसं तर तुम्ही ET मनी ॲपमध्ये म्युच्युअल फंड, स्टॉक्स, डेट फंड्स इत्यादी या सगळ्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बट टू बी ऑनेस्ट इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ओनली ॲप. ET मनीमध्ये तुम्हाला अजून खूप काही दिसेल, जसं की इन्शुरन्स, क्रेडिट स्कोर, NSD, NPS, FD इत्यादी. सो ET मनी इज बेसिकली ट्राइंग टू बी लाईक अन ऑल इन वन ॲप.
तुमचं माहिती नाही, पण मी तर माझे इन्व्हेस्टमेंट सेपरेट ठेवते माझे दुसरे फायनान्शियल प्रोडक्ट्समधून. म्हणूनच फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी मी इटी मनी नाही सिलेक्ट करणार. मी ह्यांना बाकी ॲपसारखं सेम बकेटमध्ये नाही टाकणार. आणि याच कारणामुळे मी डिटेलमध्ये रिव्ह्यू ह्या ॲपवर नाही देऊ शकत, म्हणजे इट वुड नॉट बी अ फेअर कम्पॅरिझन. आता आपण न्यू एज ॲपबद्दल तर बोललो, पण आता ह्याच्यामधून बेस्ट कोणता आहे ह्यावर एक दुसरी व्हिडिओ बनवली आहे, तुम्ही ती इथे बघू शकता.